ओके बघ लक्ष द्या. काय लिहिलेलं आहे मी ऐका रे, क्रमवार 10 संख्या लिहिले मी, क्रमवार 10 संख्या. तुमच्या भाषेत कॉन्जिक्युटिव्ह 10 नंबर्स लिहिले. कोणती बरं कोणती, गॅप कुठंच नाही, बेरीज करायची आपल्याला. तुम्ही काय करसाल, कॅल्सी वापरसाल आणि कॅल्सीनं सॉल्व्ह करसाल. मग कॅल्सी वापरल्याच्या नंतर याचं उत्तर येणार 55. ओके, याचं उत्तर येणार 65. ओके, आपल्याला कॅल्शियम सॉल्व्ह करायचं, शॉर्टकट सॉल्व्ह करायचं. ओके, मी हजार वेळा सांगतोय प्रश्नामध्ये आणि उत्तरात ऑब्झर्वेशन करायचं. हे 55 आला कसा, 65 आला कसा, थोडं ऑब्झर्वेशन करा, ट्रिक लावा, शॉर्टकट कसं काढता येईल. ओके, उदाहरणार्थ पहा, इथे लास्ट काय आहे, इथे काय आहे, या दोघांची बेरीज करा बरं, किती येते. आणि 11चे निम्मे 5.5. 11चे निम्मे किती, आणि त्याला पॉईंट काढून टाकला, असं मग चालते का नाही. आता इथं पहा, 11 आणि 2 किती, आणि 13चे निम्मे 6.5 येतात का. आपण समजू त्याला पॉईंट काढून टाकला. आता हे लहान लहान संख्या होती म्हणून तुम्हाला निम्मे करता आलं. इथं करता येईल का निम्मे, अवघड जाते का नाही. मग इथं निम्मे करायसाठी पण तुम्हाला कॅल्सी लागेल का नाही. मग ही शॉर्टकट आपण थोडी बाजूला ठेवू. ही पण शॉर्टकट लागते, पण या शॉर्टकट मध्ये पण लॉंग कट आहे, आपण थोडी बाजूला ठेवू. दुसरी शॉर्टकट, 10 मधून जर मी 5 मायनस केले तर आले का 5, आणि किती मायनस केले ते इथं ठेवून दिले. 11 मधून 5 मायनस केले आणि मायनस किती केले ते 5. मग सिमिलरली 20 मधून 5 मायनस केल्यावर किती आणि मायनस किती केले ते, याचं उत्तर किती येणार 155. नाही करून पाहिजे तुम्ही, चालते. सांगा बरं, 24 मधून 5 मायनस केले 19, मायनस कितने केले 5, म्हणून याची ऍडिशन किती येणार 190. 29 मधून 5 मायनस केले, उरले किती, आणि मायनस किती केले ते 5, उत्तर किती झालं 245. इथं लास्ट संख्या काय 310. 310 मधून 5 मायनस केले 300, मायनस किती केले ते. आता हे शेवटचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून सांगा, चालेल. थँक्यू. कट.